नमस्कार मित्रांनो, गुड फूड स्वाद या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण दाखवणार आहोत फ्लावरची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य: एक फ्लावरचा गड्डा, 3 मीडियम साइज टोमॅटो, तेल 2 चमचे, मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला 2 चमचे, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर। आज आपण फ्लावरची भाजी करायला घेतोय। कढई पण तापली आहे। साधारणतः मी 2 चमचे तेल टाकते। तेलही तापलंय आपलं। मोहरी टाकते। मोहरी तडतडू देऊ। साधारणतः 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी छान तडतडली आहे। 1 चमचा जिरं टाकले, तेही छान फुलले। तर यामध्येच मी अर्धा चमचा हळद टाकते। हळदही छान परतू द्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता यामध्येच आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो साधारणतः मी 3 टोमॅटो घेतले मीडियम साईजचे, बारीक चिरून। टोमॅटो आता छान परतून घ्यायचं यामध्ये। साधारणतः 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे घरगुती काळा मसाला। हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे। साधारणतः 3 टोमॅटो घेतले मी आणि त्यामध्ये मी 1 फ्लावरचा गड्डा चिरून टाकणार आहे। आता यामध्येच आपण फ्लावर टाकून घेऊ। आता छान आपल्याला हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान परतून झाला आपला फ्लावर पण। यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकते। ही भाजी आपण पाणी न टाकता शिजवून घेणार आहोत। आता यावर मी झाकण ठेवते। साधारणतः 15 मिनिटे झाकण ठेवून ही भाजी शिजवून देऊ। 10 मिनिटं झाले, आपली भाजी पण शिजली, तुम्ही बघताय। टोमॅटोमध्येच ही भाजी शिजली जाते, पाणी टाकायची गरज पडत नाही। कलरही खूप छान आला आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते। आपली भाजी रेडी आहे। आता आपण सर्व करूया। ही छान भाजी लागते, पोळीसोबत भातासोबतही खायला छान होऊन जाते। आपली भाजी आज तयार झाली। तुम्ही बघताय किती छान दिसते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही लवकरच करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका। माझ्या रेसिपीला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।